हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण रुई या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत. रुईचं झाड हनुमानाला अत्यंत प्रिय आहे. हे एक सर्वपरिचित फुलझाड रुई वनस्पती एपोसायनी कुलाच्या ॲक्सेपिडिएसी उपकुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव कॅलास्टॅपिक जॉक्शिया आहे. ती मूळची कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, थायलंड, श्रीलंका, चीन व भारत या देशातील आणि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातील आहे. महाराष्ट्र पडीत पण वृक्षजागी ती वाढलेली दिसून येते. कॅल्टोटॉपिक प्रजाती एकूण 6 जाती असून त्यापैकी रुई कॅजांशिया आणि रुईमदार कॅप्रोसिया या जाती भारतात विशेष करून आढळतात. रुईचे बहुवार्षिक झुडूप मोठे असून ते सुमारे 4 मीटर उंच वाढते. वनस्पतीच्या सर्व भागावर मऊ व पांढरी लव असते. तिची साल पिवळट पांढरी असून खोडावर साधी समोरासमोर जाड लहान देठांची व खोडाला वेढून घेणारी पाने असतात. पाने वडाच्या पानासारखी लंबगोलाकार असून ती खुडली असतात. त्याच्या देठातून पांढरा चीक बाहेर पडतो. फुले पानाच्या बगलीत चवीसारखी फुलोऱ्या देतात. त्यांच्या कळ्या लंबगोल असतात. फुले जांभळट किंवा पांढरी आणि पाकळ्या पसरट असून ती बिनवासाची असतात. फुलांचा 5 पुंकेसर असून ते दलपुंजाला चिकटलेले असतात. फुलांच्या मध्यभागातून मुकुटासारखा दिसणारा भाग वर आलेला असतो. हा भाग पुंकेसराच्या देठापासून बनलेला असतो. जायंग 2 संयुक्त अंडपिंड व अर्धव असून त्यातील बीजांडे कृषीवृत्त सुटे असतात. कृषी एकसंध व पंचकोनी असते. तिच्या कोपऱ्यावर परागकणांचे झुपके असतात. या झुपक्यांना परागपुंज म्हणतात. पेटिका फळे पिंगट, चपटी व हलके असून त्यात अनेक लंबगोल व गुच्छरोमी नरम तंतूंचा झुपका असलेल्या बिया असतात. फळे तडकल्यावर बिया वाऱ्याने हवेत पसरतात. रुईच्या मुळाची साल कडू, उष्ण, वातकारक, कफ बाहेर काढणारी व दाहजनक असते. पाने गरम करून पोटीस म्हणून वापरतात. चीप रेचक आहे. चीप पोटात गेल्यास जुलाब होतात व अंगाला लागलेला दाहावरून फोड येतात. तो कातडी कमावण्यासाठी वापरतात. रुईची विषबाधा झाली तर चिंचेचा पाला प्रतिविष म्हणून वापरतात. बियांवरील नरम, हलके व नलम तंतू उशा व गाद्या भरण्यासाठी वापरतात. रुईमादा पश्चिम भारतात व मध्य भारतात रुईच्या प्रजातीतील कॅप्रोसिया ही जाती आढळून येते. तिला रुईमादार असे. रुईमादाराचे झुडूप रुईपेक्षा लहान असून ते 1.8 ते 2.4 मीटर उंच वाढते. अनेक बाबतीत रुईसारखे दिसते. त्यांच्या कळ्या गोलसर असतात. फुले सुगंधी व पांढरी असतात. फुलांच्या पाकळ्या उभट असून त्यावर जांभळे ठिपके असतात. चीप, कापूस, तंतू, औषधी गुणधर्म या बाबतीत रुईमदार आणि रुई यामध्ये फार फरक नसतात. रुईमदार अनेकदा शीतजमीन त्याचप्रमाणे वाढते. तणनाशक वापरून नियंत्रणात राखता येते. रुई मंदाराचे फूल आकाराने छोटे आणि वाटीसारखे असते. त्यात आत लाल वांगी रंगाचे ठिपके असतात. त्याच्या मुळामध्ये मंडारेब आणि फ्रुट्स नावाची रसायने असतात. रुईचे मंदार फूल आकाराने छोटे आणि वाटीसारखे असते. पिवळे नावाचे रसायने असते. हे झाड शरीराच्या अनेक आजारावरील उपचारांसाठी उपयुक्त आहे. रुई मंदार औषधी झाड भारतात कोरड्या, ओसाड आणि मोकळ्या ठिकाणी नैसर्गिकरित्या उगवते. मंदार चिकामध्ये 3 ग्रॅम हळद आणि गुलाब पाणी एकत्र करून हा लेप डोळ्यांना लागू न देता चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. या लेपाने त्वचा मुलायम होते. ज्याची त्वचा आधीपासूनच मुलायम आहे त्याने चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी रुईच्या चिकाऐवजी अर्क वापरा. डोके आणि कानाच्या दुखण्यापर्यंत उपयुक्त. रुई मंदाराच्या फुलाचा उपयोग डोकेदुखी आणि कानाच्या दुखण्यावर उपचारासाठी केला जातो. याचा चीक कपाळावर लावल्यास अर्धशिशेच्या दुखण्यास फायदा होतो. रुईच्या मंदाराच्या पानाचा रस कानात टाकल्यास कानाशी संबंधित आजार बरे होतात. कानात मळ होणे, आवाज येणे यासारख्या समस्याही दूर होतात. डोळ्यांसाठी याचा उपयोग असा
की रुई मंदारची कोरडी साल कुटायची आणि ती 20 ग्रॅम गुलाब पाण्यात 5 मिनिटे टाकून